नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या आदेशानंतर, दिशानिर्देशात्मक आदेशानंतर, सल्ला नव्हे, डायरेक्टिव्ह ऑर्डर्स आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या, की अनुसूचित जातीच्या मधलं आरक्षणातलं उपवर्गीकरण करण्यात यावं. म्हणजे अनुसूचित जातीच्या मध्ये जेवढ्या काही जाती सम्मिलित आहेत त्या प्रवर्गात, त्या जातीचे वर्गीकरण करावं. अ, ब, क, ड किंवा 1, 2, 3. आणि त्या 1, 2, 3च्या वर्गीकरणात काही जाती टाकून, किती वर्गीकरण करायचं सरकारचा विषय, त्या जातींची संख्या टाकून त्या आरक्षणाची विभागणी करण्यात यावी आणि त्या समूहाला, जाती समूहाला उपवर्गीकरणातून आरक्षणाचा लाभ मिळावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2024 साली दिले. आता आहे 2026 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार या उपवर्गीकरण करण्यासाठीच्या समितीची स्थापना महाराष्ट्राच्या सरकारने केली. महाराष्ट्राच्या सरकारने ही स्थापना केल्यानंतर त्या समितीचे अभ्यास चालू झाला आणि आता सरकार उपवर्गीकरण करणार हे नक्की झाल्यानंतर याला राजकीय विरोध वाढू लागला. अनुसूचित जातीच्याच मधल्या काही जातींनी याला विरोध केला, तर काही जातींनी हे तात्काळ घडलं पाहिजे अशी आग्रही मागणी करायला सुरुवात केली. देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत कसं नाही, होतंयच कसं बघतो, असं म्हणणारी वेगवेगळी माणसं वाढली. उपवर्गीकरणाच्या मध्ये समाविष्ट असलेल्या जातींनी याला समर्थन, विरोध करणं या गोष्टी आपण समजू शकतो. पण राजकीय दृष्ट्या हे उपवर्गीकरण नकोच आहे असं म्हणत, एका जाती समूहाची पाठराखण करत, एका जाती समूहाचा विरोध करत भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते बघितले की जरासं आश्चर्य वाटतं. विधान भवनात विजय वडेट्टीवारांनी याबाबत कडाडून विरोध असल्याचं सांगितलं. बघा. लाखो लोक या उपवर्गीकरणाच्या विरोधात, साधारणतः 5 लाख लोक या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आले. अध्यक्ष महोदय, बदर समितीचा अहवाल अद्यापही आलेला नाही, तरी पण सरकार हे उपवर्गीकरणाचं बिल आणून या 2 समाजामध्ये, या दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम करते का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. अध्यक्ष, पण जातीमध्ये बौद्ध आणि बौद्धोत्तर अशा प्रकारचा भेदभाव करून या दलित समाजाला एकमेकाच्या पुढे आणणं हे गैर होईल, चुकीचं होईल आणि 2 समाज एकामुख्या पुढे येतील. विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा, अशी आमची सरकारला विनंती. अध्यक्ष, पाहिलं म्हणजे वडेट्टीवारांना हे उपवर्गीकरण नको आहे आणि राज्य सरकार ते जाणीवपूर्वक करत आहे, आम्हाला त्यात ते नकोच आहे असं आग्रही मत विजय वडेट्टीवारांनी मांडलं. आता हे वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जर काँग्रेसची अधिकृत भूमिका या उपवर्गीकरणाला विरोध करण्याची असेल तर काँग्रेस शासित राज्यामध्ये या उपवर्गीकरणाचा कायदा का लागू होतोय हा प्रश्न विचारावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या 2024च्या आदेशानंतर पहिल्याच वर्षात म्हणजे 2025 साली उपवर्गीकरणाच्या न्यायालयाच्या आदेशानुसार कायदा करणारं या देशातलं पहिलं राज्य कोणतं असेल तर ते आहे तेलंगणा. रेवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाचे नेते तिथे मुख्यमंत्री आहेत आणि हा उपवर्गीकरणाचा कायदा तेलंगणानं मंजूर करून घेतला. तेलंगणामधली या उपवर्गीकरणातली विभागणी कशी आहे ते पण मी तुम्हाला दाखवतोय, स्क्रीनवर बघा. ग्रुप 1 ज्यामध्ये 15 जातींचा समावेश आहे, यामध्ये एकूण जातींची, त्या उपवर्गीकरणातल्या एकूण जातींच्या पैकी 3.288% एवढी लोकसंख्या, त्या जातीची लोकसंख्या उपवर्गीकरणाच्या ग्रुप ए मध्ये समाविष्ट आहे. ग्रुप 2 मध्ये 18 जातींचा समावेश आहे, तर या 18 जातींची एकूण लोकसंख्या 62.748 इतकी येते, जवळपास 63%. तर ग्रुप 3 मध्ये 26 जातींचा समावेश आहे, तर 33.963% इतकी अनुसूचित जातींमधली लोकसंख्या यात येते. म्हणजे 15 जाती 3%च आहेत, 3%च एकूण आहेत, एकूण
अनुसूचित जातीच्या पैकीच्या. 18 जाती हा 62% लोकसमूहाला व्यापतात तिथल्या, तर 26 जाती या 33% लोकसमूहाला व्यापतात. हे अनुसूचित जातीच्या मधली वर्गवारी आहे बरं का, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या धरू नका. म्हणजे तेलंगणाने ही वर्गवारी करून टाकली, जातीची विभागणी करून टाकली, A-B 1, 2, 3 करून, आणि आरक्षणाची टक्केवारीही ठरवून टाकली. आणि तेलंगणात राज्य काँग्रेसचं आहे, तिथे काँग्रेस वर्गवारी करून टाकतं आणि इकडे मात्र बोंबाबोंब आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे. या देशात असा कायदा करणारं दुसरं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटक राज्याने अनुसूचित जाती उपवर्गीकरण विधेयक या 2025 सालीच आणलं आणि या विधेयकाच्या अंतर्गत पुन्हा अनुसूचित जातीच्या मधले उपवर्गीकरण करून टाकलं. आणि महाराष्ट्रात जेव्हा हा विषय येऊ लागला तेव्हा मात्र काँग्रेस याला विरोध करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री या विषयावर काय बोलतायत ते ऐकूया. पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरण करावं. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आणि या कमिटीला त्या ठिकाणी एक काम दिलेलं आहे की त्यांनी या संदर्भातलं सजेशन आणि ऑब्जेक्शन ऐकून घ्यावं. ते सजेशन ऑब्जेक्शन्स अजून चाललेले आहेत, त्याला आता लोकांनी जे ऑब्जेक्शन घेतले आहेत त्याला सुनावणी द्यायची आहे. त्यामुळे आत्ता सध्या मुख्य सचिव आहेत आणि त्यांनी 1-2 लोक सोबत घेतले आहेत. आवश्यकता पडली तर ती वाढवता पण येईल. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही आहे. आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. मी वडेट्टीवार पाहिलं म्हणजे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही ती प्रोसेस करतो, हा कायदा लादणार नाही आहोत, तर सगळ्या लोकांचं समूहाचं म्हणणं काय बघून ते आणणार आहोत. राज्यात उपवर्गीकरण होणार आहे, पण या उपवर्गीकरणाचा कायद्याला विरोध करणारे काँग्रेस 2 राज्यात असं करतं आणि महाराष्ट्रात मात्र त्याचे लाभ मिळू नये याची व्यवस्था बघतं. यात राजकीय वोट बँकेचं गणित आहे की आणखी कोणतं ते जरा अभ्यासलं पाहिजे. नमस्कार.